शाळेनं पहिल्या वर्गातल्या विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द केलाय, पण त्यासाठी दिलेलं कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसलेल। अश्लील चाळे करत असल्याचं कारण देत या शाळेनं विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द केलाय। बघूयात हा रिपोर्ट। अवघ्या 6 वर्षांच्या या विद्यार्थ्याला त्याला कोणत्या कारणावरून शाळेतून काढलं हे कळण्याचं वय नाहीये, पण डोळे मारणं, खोड्या काढणं, अश्लील कृत्य ही कारणं देऊन या मुलाला शाळेतून काढून टाकण्यात आलंय। शाळेकडून तसं लेखी पत्रच या मुलाच्या पालकांना देण्यात आलंय। पंढरपुरातल्या फिनिक्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय। मुलाचा प्रवेश रद्द केल्याची माहिती कळाल्यानंतर पालकांना मोठा धक्का बसला। मी शाळेत गेलो तर मला त्याने असं दाखला दिला की त्या दाखल्यात असा उल्लेख केला की तुमचा मुलगा डोळे मारतो, शिक्षकाशी अश्लील चाळे करतो, लाजरवाणी चाळे करतो। मग मला संताप झाला। मी असलं करेल का कृत्य? मी म्हटलं मला सिद्ध करून दाखवा, कुठल्या मॅडमला बोलावं म्हटलं। घडलेल्या प्रकाराबाबत आम्ही शाळा प्रशासनाकडे संपर्क साधला। त्यावेळी शाळा प्रशासनानं विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द केल्याचं मान्य केलंय। इतर विद्यार्थ्यांच्या वर्तनावर परिणाम होऊ नये यासाठी प्रवेश रद्द केल्याची सबब शाळेनं दिली आहे। हा विद्यार्थी आपला खोडकर आहे, मारामाऱ्या करतो वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी वेळोवेळी कानावर घातलेल्या, परंतु पालकांनी त्या विद्यार्थ्याच्या वर्तणुकीकडे कुठल्याही प्रकारची लक्ष दिलं नाही, त्याची दखल घेतली नाही आणि त्या विद्यार्थ्याच्या वर्तणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही। बालवयात काही मुलांमध्ये चंचलपणाचं प्रमाण अधिक असतं, मात्र त्यावर उपाय असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। त्यांची मानसिक आणि भावनिक वाढ सुद्धा चांगली व्हावी यासाठी कटाक्षाने त्यांच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि अशा समस्या असणाऱ्या मुलांना पटकन ओळखणं आणि त्यांना मानसोपचार तज्ञाकडे घेऊन जाणं, औषधोपचार व समुपदेशन याचा उपयोग करून त्यांना या समस्येतून बाहेर काढणं अत्यंत गरजेचं असतं। विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्याऐवजी त्यांचं समुपदेशन करण्याचा मार्ग शाळेकडे होता, पण शाळेनं तडकाफडकी प्रवेश रद्द केल्यानं विद्यार्थी आणि पालकांच्या मनावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। वीरेंद्र उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर। आणि आता बातमी आहे मुंबईतली। काल अंगारकी चतुर्थी होती आणि अंगारकीच्या मुहूर्तावर सिद्धिविनायक मंदिर न्यास आणि मुंबई महापालिकेत दादर परिसरात एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्यासाठी सामंजस्य करार झालाय, ज्यानुसार महापालिका सिद्धिविनायक मंदिर न्यासाला 8 मजली रुग्णालय बांधून देईल आणि ते चालवण्याची संपूर्ण जबाबदारी ही न्यासाची असेल। दादर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना कमीत कमी दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे रुग्णालय उभारलं जाणार आहे। सिद्धिविनायक मंदिर ज्या प्रभादेवी एरियात आहे त्या प्रभादेवीमध्ये आत्ता आपल्याला एक उत्तम रुग्णालय उभं करण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती आजपासून सुरू झालेली आहे। कारण KG to PGपर्यंत जवानांच्या मुलांचा, शहीद जवानांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च असो किंवा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च असो, अनेक डायलिसिस सेंटरच्या माध्यमातून म्हणजे यानंतर आम्ही तातडीने प्रभादेवीमध्येच एक आप्पासाहेब मराठे हे जे आहे त्या ठिकाणी एक डायलिसिस सेंटरसुद्धा लवकरात लवकर